वाळू चोरी करून जात असलेल्या वाहनावर कारवाई करत असताना आरोपींनी पोलीस पथकाला मज्जाव करून एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ दमदाटी केली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला। ही घटना राहुरी तालुक्यातील अरडगाव शिवारात दिनांक 15 ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान घडली। दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी रात्री राहुरी पोलीस पथक गस्त घालीत होते। त्यावेळी 112 नंबरवर आलेल्या कॉलवरून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक राहुरी तालुक्यातील अरडगाव शिवारात कारवाई करण्यासाठी गेले। दरम्यान पोलीस पथक मानोरी रोडने वळणकडे जात असताना त्यांना अरडगाव शिवारातील वीटभट्टीजवळ एक वाहन वाळू चोरी करून जात होते। पथकाला पाहून चालकाने वाळूने भरलेले वाहन रोडच्या कडेला उभे करून तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। त्यानंतर पोलीस पथक वाळूसह वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपींनी मोटरसायकलवर येऊन पथकाची वाहने अडवली आणि पोलीस कर्मचारी चांदभाई पठाण यांना म्हणाले की तो आमची वाळूची गाडी का पकडली, तो आमची वाळूची गाडी घेऊन जाऊ शकत नाही असे म्हणाले। त्यानंतर आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ करून त्यांची कॉलर पकडली व धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला। पठाण यांनी सदर घटना पोलीस ठाण्यात कळवल्याने आणखी एक पथक तेथे गेले असता आरोपी तेथून पसार झाले। पोलीस हवालदार चालक चांदभाई जैनुद्दीन पठाण यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विजय बाळासाहेब वाघ, संजय सूर्यकांत वाघ, सूर्यकांत बाळासाहेब वाघ सर्व राहणार तांदुळवाडी राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 915/2026 भारतीय न्याय संहिता कलम 132, 303(2), 126(2), 115(2), 351(2), 351(3), 352, 35 प्रमाणे विविध कलमांतर्गत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।